आज तुम्ही सगळेजण रेकी लेवल 1 चा तुम्ही सगळ्यांनी शक्तिपात घेतलेला आहे आणि आता आपण ऍक्टिव्हेशन करणार आहे. तर ऍक्टिव्हेशन करत असताना ते ऍक्टिव्हेशन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही करणार आहात. ठीक आहे. तुम्हा सगळ्यांना मी पूर्ण दिसतीये म्हणजे तुम्हाला सोपं जावं. बरोबर आहे. तर तुम्हाला काय करायचंय, हात 21 वेळा घासायचे ते एकमेकावर. रब करा चांगले 21 वेळा. गरम करा तुमचे हात. समोर धरायचे आपल्याकडे तोंड करून. मी कसे धरलेत बघा. आणि बोट पूर्णपणे मिटलेली पाहिजेत. आपल्या हाताचा कप शेप पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणायचं, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. प्रार्थना करायची दिव्य रेकी शक्तीला, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. दिव्य रेकी शक्तीचे धन्यवाद. माझ्या ईश्वर गुरूंचे धन्यवाद. माझ्या आई वडिलांचे धन्यवाद. माझे स्वतःचे धन्यवाद. मी सर्वांचे धन्यवाद करून दिव्य रेकी शक्तीला आवाहन करत आहे. तुम्हाला जाणवेल की तुमच्या हातामध्ये काहीतरी मुंग्या आल्यासारख्या स्पंदन तुम्हाला जाणवतील. लक्ष द्या त्या स्पंदनांकडे. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा डावा हात खाली आणि उजवा हात वर या प्रकारे कपशेप करायचा आहे. आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणणं सोपं असेल तर इंग्लिशमध्ये ठीक आहे. मराठीत म्हणणं असेल तर मराठीत म्हणणं ठीक आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. तुम्हाला हा हात क्लॉकवाईज फिरवायचा आहे 21 वेळा. अंदाजे 21 वेळा. 21 पेक्षा जास्त झाले तर चालते. स्लो फिरवा आणि तुमच्या हातामध्ये तुम्हाला काय स्पंदन जाणवतात ते लक्ष द्या. तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल तुमच्या दोन्ही हातांच्या मध्ये. आणि स्लो फिरवायचं आहे आपल्याला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या हातातले चक्र चार्ज होत आहे, उपचारित होत आहे आणि संरक्षित होत आहे. त्याचं संरक्षण होत आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. जरा इंग्लिशमध्ये वर्ड छोटे असतात म्हणून म्हणायला सोपं जातं म्हणून. पण ज्यांना मराठीत म्हणायचंय ते मराठीतही म्हणू शकता. की माझ्या हातांना चार्ज करा, संरक्षित करा आणि ऍक्टिव्हेट म्हणजे त्यांना उपचारित करायचंय. आपली चक्र जागृत होत आहेत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. सगळ्यांनी करायचंय. हाताला हात जोडू द्यायचा नाहीये. थोडासा डिस्टन्स ठेवून करा आणि तुम्हाला तुमच्या हातामधल्या स्पंदन जाणवतील. 21 वेळा झाल्यानंतर दुसऱ्या हातावर करायचंय. उजवा हात खाली, डावा हात वर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ज्यांनी कॅमेरे बंद केलेत त्यांनी तुम्ही काय करता आय डोंट नो. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील. मॅडम तुम्ही विद्या मॅडम अपोजिट फिरवताय. क्लॉकवाईज फिरवा. क्लॉकवाईज फिरवायचं आहे सगळ्यांनी. क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. चेक करा. लक्ष्मी मॅडम तुम्ही करू शकता. करा तुम्ही. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा.
21 वेळा करायचे साधारण. परत हात वेगळे करायचे नाहीत, तसेच थांबायचं हा. कारण आपल्या हातातलं ती जी एक व्हायब्रेशन असतात ते ब्रेक नाही करायचे. ज्या वेळेला तुमचं 21 वेळा होतं त्यावेळेला हात डाव्या हाताची मूठ करून मांडीवर ठेवायची आणि दुसरा हात सहस्त्रार चक्रावर घेऊन जायचा आणि तिथे पण करायचं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. 7 चक्रांना तिथे चार्ज, हील करायचंय आणि प्रोटेक्ट करायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7 चक्रांना चार्ज करा, उपचारित करा आणि संरक्षित करा. डोळे बंद करायचे. तुमच्या हाताला काहीतरी गार जाणवेल, गरम जाणवेल किंवा एखादी हवा आतून बाहेर येतेय किंवा बाहेरून आत जातेय, काहीतरी सेन्सेशन तुम्हाला तिथे जाणवते. लक्ष द्या तुमच्या हाताच्या व्हायब्रेशनवर. आणि बोट जोडलेलीच असू देत. क्लॉकवाईज फिरवायचंय, क्लॉकवाईज. आपल्या डाव्या बाजूने हात पुढे जातो, उजव्या बाजूने मागे जातो. लक्षात घ्या, क्लॉकवाईज म्हणजे गोंधळ करू नका कोणीही. डाव्या बाजूने हात पुढे जातो, तुमच्या डोक्यापासून थोड्याशा अंतरावर. आपलं सहस्त्रार चक्र कुठे असतं? आपल्या टाळूच्या इथे. तर त्या टाळूच्या तिथे तुम्हाला हात वर. आरती मॅडम थोडा वर घ्या हात, थोडासा वर. हा, अगदी खाली नको, चिटकायला नकोय डोक्याला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 21 वेळा. व्हेरी गुड. ज्यांचं 21 वेळा कंप्लीट झालं असेल त्यांनी हात स्वतःच्या नाभी समोर घ्यायचा. तसाच हळूच घ्या, अगदी तोडू नका, अगदी सरळ असा खाली घ्या आणि नाभी समोर घ्या. चार्ज. आता परत क्लॉकवाईज फिरवायचा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय प्राणचक्रा किंवा नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 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 नाभी चक्र. माझ्या नाभी चक्राला सुरक्षितता, उपचाराची ऊर्जा आणि सुरक्षिततेची ऊर्जा प्रदान करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 21 वेळा. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपण हात फिरवत आहोत आपल्या नाभीच्या समोर. क्लॉकवाईज. बरोबर आहे. आणि फक्त हातावरच्या व्हायब्रेशनकडे लक्ष द्यायचंय. तुम्ही उलट फिरवताय निकिता मॅडम, हात उलटा फिरतोय का बघा. तुम्ही अँटी क्लॉकवाईज करायला लागलाय. क्लॉकवाईज करा. हा, आता बरोबर आहे. सुचेता मॅडम तुमचं पण उलट होतंय. क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. नो, आपल्या डाव्या बाजूने खाली जाऊन उजव्या बाजूने वर येतोय ना हात. क्लॉकवाईज फिरवा, क्लॉकवाईज. नाही नाही नाही,
उलटा फिरतोय मॅडम. तुमच्या तुमच्या आहे ना करा. क्लॉकवाईज बघा, फक्त क्लॉकवाईज फिरला पाहिजे हात. मला एखाद्या डावे राईट लेफ्ट होत असल्यामुळे मला छोटे दिसतात ना सगळे. सगळ्यांनी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. काही जणांचे मला व्यवस्थित दिसत आहे, काही जण लेफ्टी असले. आता आपल्या दोन्ही हात आपल्या शरीराकडे करायचे आणि युनिव्हर्सला प्रार्थना करायची आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. ब्रह्मांडाकडून येणारी दिव्य रेकी शक्ती, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा ही माझं आभा मंडल पूर्णपणे सुरक्षित करत आहे. माझ्या आभा मंडलाला सुरक्षा प्रदान करत आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमचं आभा मंडल तेजस्वी झालेलं बघायचंय. हातामधून एक ऊर्जा निघत आहे आणि ती ऊर्जा तुमच्या आभा मंडलामध्ये पसरत आहे आणि तुमचं आभा मंडल पूर्णपणे तेजस्वी होत आहे हे पाहायचंय. बंद डोळ्यांनी आपण पाहत आहोत. आपलं आभा मंडल तेजस्वी होत आहे. त्याच्यामध्ये हातातून निघणारा प्रकाश पसरत आहे. त्याच्यामधली निगेटिव्हिटी निघून जात आहे आणि तुमचं आभा मंडल पूर्णपणे सुरक्षित होत आहे. ते तुमचं पूर्णपणे संरक्षण करत आहे. असं तेजस्वी आभा मंडल तुम्हाला तुमच्या शरीराच्या भोवती बघायचंय. दिसतंय का बघा. हात खाली घ्यायचे. एक मोठा श्वास सोडायचा. हात बंद करा. आता दोन्ही हात बंद करा, मुठी करा किंवा हाताची नमस्कार स्थिती केली तरी चालेल. म्हणजे ती ऊर्जा प्रवाहित व्हायची ऑटोमॅटिकली बंद होईल. ओके, हात खाली. आणि मग सगळ्यात शेवटी ज्यावेळेला तुम्ही हात जोडता त्यावेळेला थँक्स टू रेकी, थँक्स टू मी. म्हणजे रेकी शक्तीचे आभार, माझे स्वतःचे आभार, माझ्या आई वडिलांचे आभार आणि जर का तुम्ही एंजलशी अटॅच असाल तर एंजलचेही आभार मानायचे आणि मग आपले हात खाली घ्यायचे. ठीक आहे. आता हे तुम्ही आता जे केलं हे तुम्ही काय केलं, ऍक्टिव्हेशन. तुम्हाला रोज काय करायचंय, तुम्ही जरी जोपर्यंत तुम्ही रेकी लेवल 2 ला जर ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा तुम्हाला मधला 1 आठवड्याचा गॅप आहे. पण तुम्हाला ही प्रोसेस रोज करायचीच आहे. का तर आपल्याला आपल्या हाताची चक्र काय करायची आहेत, ऍक्टिव्हेट ठेवायची. तुम्हा सगळ्यांना जाणवलं असेल की परवा मी तुम्हाला हातांचं घर्षण करायला लावलेलं त्याच्यापेक्षा आत्ताची तुमच्या हातातली एनर्जी ही जास्त होती. तुम्हाला फोर्स जास्त जाणवत होता. तुमच्या लक्षात आलं असेल. तर ही जी एनर्जी आहे ही तुम्हाला खूप ताकद देणार आहे. आजचा जो शक्तिपात असतो हा खूप महत्वाचा असतो. कुठलेही लेवल 1, लेवल 2, लेवल 3 सगळे शक्तिपात इतके महत्वाचे असतात की ते तुमच्या आयुष्यातले, तुमच्या घरातले, तुमचा जो काही चालू आहे त्यातले सगळे ब्लॉकेजेस ते नीट काढून टाकतं. आणि जर का तुम्ही तुमची साधना व्यवस्थित केली तर तुम्हाला 100% रिझल्ट येतो. कारण मग ती जी कुंडलिनी जागी झालेली असते, तिचं जे काम चालू झालेलं असतं ते स्टॉप होत नाही. पण जर तुम्ही पुन्हा काहीच नाही केलं तर मग परत तुम्हाला त्या ऊर्जा जाणवायच्या कमी होतात. कारण परत कुंडलिनी जिथं आहे तिथं खाली जाऊन बसते. त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं, कुणाला अनुभव खूप सारे येतील. कुणाला चांगली झोप लागेल, कुणाला अंगावर पूर्ण स्पंदनं जाणवतील, कुणाला खूपच भावनिक झाल्यासारखं वाटेल, कुणाला असं वाटेल की अरे मला ना इकडं पूर्णपणे गार झालंय डोक्यावर, सहस्त्रार चक्राच्या इथे. असे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतील. पण तुम्हाला हे कंटिन्युअस आठवडाभर करायचंच आहे. अजिबात ब्रेक करायचा नाही.
कुठलीही साधना, आता तुम्हाला जे मी 7 चक्रांचं मेडिटेशन दिलंय तर तुम्हाला ते 21 दिवस कंटिन्यू करायला पाहिजे. ह्या स्टेप करायच्या पूर्ण मी सांगितलेल्या. पहिली हातांची, मग 7 चक्रांची, मग कुठली येते बघा, नाभी चक्राची येते, मग दोन्ही हात स्वतःकडे करून आभामंडल स्वच्छ आहे ती येते. ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स तुम्हाला करायच्या आहेत. आणि काय करायचंय, 7 चक्रांचं मेडिटेशन करायचंय. ज्या वेळेला तुम्ही 21 दिवस स्वतःच्या चक्रांवर काम कराल त्यावेळेला एक एक चक्र संतुलित व्हायला सुरुवात होईल आणि तुमचे प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली सुटायला सुरू होतील. म्हणून ही प्रोसेस असते. आपण काय करतो, लेवल 1 घेतो, परत गॅप देतो 1 आठवड्याचा, लेवल 2 घेतो, परत 1 आठवड्याचा गॅप असतो, परत लेवल 3 असते. म्हणजे तुम्ही कंटिन्युअस त्या ऊर्जेच्या सहवासात राहता आणि तुम्हाला ऍक्टिव्ह राहता. तुम्ही त्याच्यामध्ये ती ऊर्जा चांगली ऍक्टिव्हेट होते आपल्या हातांमध्ये. कोणतरी म्हणतंय की तुम्ही दिसत नाही म्हणून. अर्चना मॅडम, मे बी ना तुमचं एकदा बंद करून परत सुरू करा कॅमेरा, मग दिसेल. तर हे तुम्हाला करायचंय. आता पुढं, आता तुम्ही शेजारी 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल, बरोबर आहे. आता पाणी चार्ज करायचं शिकूया. पाणी, हातात ग्लास घ्यायचा, पाणी चार्ज कसं करायचं. तुम्हाला मी पूर्ण दिसतीये ना सगळ्यांना? ओके, थँक्यू. तर पाणी हातात घ्यायचं. मी काय करते बघा, मग तुम्ही करा. ओके, पाणी हातात घ्यायचं. पाणी हातात घेतल्यानंतर तुम्ही हे पाणी हातात घेतलंय, दिव्य रेकी शक्तीला कॉल करायचं. तुमच्या हातातून ऑलरेडी तुमचा शक्तिपात झालेला असल्यामुळं तुम्ही कॉल केलं की रेकी शक्ती तुमच्या हातातून प्रवाहित व्हायला लागते. आणि तुम्ही थँक्यू म्हणलं, धन्यवाद म्हणलं, आणि ती ज्या वेळेला तुमचं काम संपतं त्यावेळेला ती तुमच्या हातातून प्रवाहित व्हायची थांबते. एक लक्षात घ्या, तुम्ही कुणावरही उपचार करा किंवा तुम्ही पाण्यावर जरी तुम्ही हात पकडला तरी जितकी एनर्जी त्याला हवी तेवढी ऑटोमॅटिकली वाहते. त्याचं कंट्रोल तुम्हाला नाही करावं लागत. तो युनिव्हर्स स्वतः त्या वस्तूला, त्या व्यक्तीला, त्या अवयवाला जेवढी एनर्जी लागते तेवढी तो प्रोव्हाइड करतो आणि मग ऑटोमॅटिकली ती एनर्जी स्टॉप होते. तुम्हाला कळतं तुमच्या हातामधून एनर्जी स्टॉप झालेली. ओके, आता आपण काय करणार आहे, आपण पाण्याला अफर्मेशन देणार आहे की पहिल्यांदा दिव्य रेकी शक्तीला थँक्यू रेकी, थँक्यू मी, थँक्यू ईश्वर गुरु, मी सगळ्यांचे धन्यवाद मानणार आहे. हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. मग आपण आपला हात पाण्यावर धरणार आहे. तुम्हाला त्याचे व्हायब्रेशन्स जाणवतील आणि क्लॉकवाईज फिरवणार आहे. पाण्याला सांगणार आहे की ह्या पाण्याची चव मंदिरातल्या तीर्थाप्रमाणे झालेली आहे. या पाण्याची चव मंदिरातल्या तीर्थाप्रमाणे झालेली आहे. या पाण्याची चव मंदिरातल्या तीर्थाप्रमाणे झालेली आहे. असं आपण करणार आहे. 1 मिनिट थांबा विद्या मॅडम. पहिल्यांदा पाणी पिऊन बघा. 1 घोट पाणी प्या. मी तुम्हाला प्रोसेस सांगत होते, तुमची गडबड. 1च घोट प्या, त्याची चव लक्षात घ्या. ओके, सगळ्यांनी पिलं. आता तुम्हाला काय करायचंय, आता तुम्हाला रेकी शक्तीला कॉल करायचंय. दिसतंय अर्चना मॅडम? ओके, ठीक आहे. आता कॉल करा रेकीला. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. पूर्ण विश्वासानं करा. माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आणि मला उपचाराची ऊर्जा प्रदान कर, प्रदान कर, प्रदान कर. धरा हात तुमच्या पाण्यावर आणि तिथे क्लॉकवाईज फिरवायचंय. क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवा, सावकाश. आणि मनामध्ये भावना बोलायचंय तुम्हाला पाण्याशी की ह्या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. या 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 पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. आणि 21 वेळा झालं की थँक्यू रेकी म्हणायचं
आणि मग हात खाली घ्यायचे मांडीवर. आणि ज्यांचं 21 वेळा करून झालं त्यांनी थँक्यू रेकी म्हणायचं आणि पाणी पिऊन बघा. पाणी प्या. तुम्हाला काय चवीमध्ये फरक जाणवतोय का बघा. चवीमध्ये फरक जाणवतोय का चेक करा. ज्यांना चवीमध्ये फरक जाणवला त्यांनी लगेच चॅट बॉक्स मध्ये बाय टाका. ज्यांना जाणवला म्हणजे त्यांच्या हातातून रेकी शक्ती व्यवस्थित प्रवाहित व्हायला लागली. तुमचं इंटेन्शन चांगलंय, लक्षात घ्या. फक्त इथं इंटेन्शन महत्वाचं असतं. व्हेरी गुड. सिद्धाली मॅडमना जाणवली, सरिता मॅडमना जाणवली. म्हणजे तुमचं ज्यांना सुनीता मॅडम जमत नसेल, सुनीता कोकितकर मॅडम, तर मला फक्त असं दाखवा, मला तुम्ही दिसताय. सगळ्यांना बघतीये मी, लक्षात घ्या. तुम्ही मला सगळेजण दिसताय आज. मी दोन स्क्रीन लावल्यात आज, त्याच्यामुळे तुम्ही मला सगळेजण दिसताय. रोजही बघत असते मी, पण अर्चना मॅडमना पण दिसलं. ओके, म्हणजे तुमची पाण्याची चव बदलली, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. जमलं तुम्हाला, ठीक आहे. आता आपला ऑरा कसा स्कॅन करायचा हे सगळं झाल्यानंतर तुम्ही एक नोटबुक मध्ये पॉइंट्स लिहून ठेवा. ओके, तर ऑरा कसा चेक करायचा. आता समजा तुमच्यापैकी कुणाला सर्दी खोकला काहीतरी आहे, जरा हात वर करा. हा, सुरेश सरांना आहे, ठीक आहे. स्वाती मॅडमना आहे, अजय सरांना आहे, आणि लक्ष्मी मॅडमना आहे, सरिता मॅडम तुम्हाला काय खोकला आहे का. ओके, खोकला आहे, ठीक आहे. हा, आता बघा काय करायचंय. वंदना मॅडमना पण आहे. ओके, तर बघा सगळ्यांनी काय करायचंय. तुम्हाला जे काही असेल, आता तुम्हाला जे काही सर्दी असेल, खोकला असेल, मला तुम्ही दिसत नाही, तर हे बघा, तुम्ही हात रब करायचे, काय मनात दिव्य रेकी शक्तीला कॉल करायचंय. आणि काय करायचंय प्रोसेस बघा. सगळ्यांनी पहिल्यांदा माझ्याकडे लक्ष देऊन बघा आणि मग तुम्ही करायचे, कारण आपण ऑरा स्कॅन करणार आहे स्वतःचा, दुसऱ्याचा नाही, स्वतःचा. तर तुम्ही ज्या वेळेला ऑरा स्कॅन करणार आहे त्यावेळेला आपले हात काय करायचे, असे आपल्याकडे करायचे आणि डोक्याच्या थोडेसे वर न्यायचे. ओके, आणि तुम्ही सावकाश ते खाली घ्यायचे, अगदी स्लो. तुम्ही दिव्य रेकी शक्तीला कॉल करून मग ते हात सावकाश खाली घ्यायला सुरू करायचे आहेत. तुमच्या हाताला एक प्रकारची स्पंदने जाणवतील आणि जिथं तुमच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम असेल किंवा दुखत असेल, सर्दी असेल, त्रास असेल, त्या भागात तुमचे हात एकतर हेवी होतील, तिथं काहीतरी गरम जाणवेल, प्रत्येकाला वेगवेगळं जाणवेल, किंवा हात इतके जड होतात की ते पुढे सरकत नाहीत. असे कोणते व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत आहेत ते तुम्ही बघायचंय. 21 वेळा हातांचं घर्षण करा आणि सावकाश हात तुम्हाला खालीपर्यंत घेऊन यायचे आणि कुठे हेवी जाणवतंय त्याकडे लक्ष द्यायचंय. मग नक्की तुमच्या प्रॉब्लेम असलेल्या भागामध्येच हेवी जाणवलं का हे पहा, चेक करा. ओके, चला हातांचं घर्षण करा 21 वेळा आणि खूप स्लोली हात आणायचे. हा, हात दिव्य रेकी शक्तीला कॉल करा. हे दिव्य रेकी शक्ती, माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. मला उपचारांची ऊर्जा प्रदान कर, प्रदान कर, प्रदान कर. बघा, युनिव्हर्स मधनं तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये एक लाईट येतोय आणि तो पूर्ण पाठीच्या मणक्यातून फिरून तुमच्या हातामधून बाहेर पडतोय. तुमच्या सगळ्या शरीरामध्ये तो प्रकाश फिरतोय आणि तुमच्या हातामधून बाहेर पडतोय. आता तुमचे हात तुम्ही डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे, हाताचे तळवे स्वतःकडे करायचे आणि सावकाश स्वतःच्या शरीराला स्कॅन करायचंय. आपण काय करतोय, स्कॅन करतोय. माझे हात कसे आहेत बघा, सावकाश घ्या खाली आणि तुमच्या कुठे तुम्हाला हेवी जाणवतंय ते बघायचं. तुम्हाला कळेल की तुमच्या शरीरामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे. सावकाश घ्या, अगदी स्लो घ्यायचं, तर आपल्या लक्षात येतं हातावरचे व्हायब्रेशन बदललेले. आणि
आणि जर तुमच्या शरीरात काहीच प्रॉब्लेम नसेल तर ते इझिली खाली येतात, कुठेही हेवी जाणवत नाही आणि तुमच्या हातावरची स्पंदनं एकसारखी राहतात. हाताची बोटं जोडलेली पाहिजेत. शेखर सर, थोडी हाताची बोटं एकत्र करा म्हणजे तुम्हाला सेन्सेशन जाणवतील. एक मिनिट सर, मी सगळ्यात शेवटी बोलायला देते. आता काम चाललंय ना, तर तुम्ही ऐका लक्ष देऊन. आता सगळे ऍक्टिव्हेशन करतात ना, तर मी कोणाला अनम्यूट नाही करू शकत. सगळ्यांना सेन्सेशन ज्यांना जाणवले बघा, अगदी लक्ष द्या. तुमच्या हातावर सेन्सेशन जाणवते. अजय सर, जाणवले का एक्सप्रेस सेन्सेशन? ओके. अजित सर, जाणवले? ओके. आपल्या हातावरची स्पंदनं बदलतात. ओके श्वेता मॅडम, थँक्यू. तुम्हाला जाणवत आहेत ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सुरेश सर जाणवलं सर्दी आहे तर तिथं हेवी झाले हात? ओके. यस शेखर सर, यस. ओके, थँक्यू थँक्यू. जाणवलीस, बऱ्याच जणांना जाणवली. पर आता लक्षात आलं कसा ऑरा स्कॅन करायचा? सगळ्यांच्या लक्षात आलं ऑरास कसा स्कॅन करायचा. आता उद्या काय करायचं बघा. आज तुम्ही ज्या वेळेला हे सगळं बंद कराल आणि उद्या तुम्ही मला परत भेटणार आहे दुपारी 3 वाजता, त्यावेळेला आपलं मोठं सेशन असणार आहे, क्वेश्चन आन्सर पण असणार आहे. तर तुम्ही काय करायचं, उद्या सकाळी ज्या वेळेला तुमचं सगळं आवरेल, तुम्ही निवांत असाल, हाताचं दर्शन करून तुमच्या घरामध्ये कोणाचा तरी एकाचा ऑरा स्कॅन करून बघायचं. दुसऱ्या व्यक्तीला उभं करायचं. आपल्याला उपचार नाही करायचे आत्ता, पण ऍटलिस्ट त्याला उभं करायचं आणि त्याचा आपले हात, एकच हात घ्यायचा आपला, 2 हात घ्यायचे नाही. आता समजा ही व्यक्ती आहे, हा माझा हात म्हणजे एक व्यक्ती आहे. तुम्हाला काय करायचंय, दुसरा हात तुमचा असा, तुमचा हात उजवा हात असा करायचा आणि त्या व्यक्तीच्या डोक्यापासून सावकाश खाली आणायचा आहे. अंतर ठेवायचंय, कुणाला टच नाही करत आपण रेकीमध्ये, अजिबात टच करायचं नाही. थोडा डिस्टन्स ठेवायचा आणि सावकाश खाली घ्यायचा. पहिला दिव्य रेकी शक्तीला आपण कॉल केलेलं असताना तुमच्या हात असल्यामुळं तुमच्या हातातून व्हायब्रेशन्स निघायला सुरुवात होतील, तर तुम्हाला जाणवेल. आणि मग त्या व्यक्तीला विचारून बघा की खरोखर तुला इथे प्रॉब्लेम आहे का. कधी कधी पोटामध्ये प्रॉब्लेम जाणवेल, तुम्हाला कळेल त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे. आणि ज्यांनी ज्यांनी हा एक्सरसाइज केलाय त्यांनी मला दुपारी ज्यावेळेला तुम्ही सेशनला याल त्यावेळेला मला सांगाल की मॅडम मी करून बघितलं, मला व्हायब्रेशन जाणवले, नाही जाणवले, काय असेल ते खरं खरं सांगा. ठीक आहे, त्याच्यात काही नाही. तुम्ही जेवढं माझ्याशी शेअर कराल तेवढं तुम्हाला जास्त शिकायला मिळेल. तर तुम्ही उद्या ते करून बघायचंय. लक्षात आलं? तर ह्या काही महत्वाच्या टिप्स आहेत की आपला ऑरा स्कॅन कसं करायचा, पाणी चार्ज कसं करायचं. आता उद्यापासून, आज तुम्ही पाणी चार्ज करायला शिकलाय, तर उद्यापासून तुम्ही पाणी कसं चार्ज कराल. आज तुम्ही स्वतःसाठी मंदिरातल्या तीर्थाप्रमाणे चव केली, उद्या पाणी ज्यावेळेला तुम्ही चार्ज कराल त्यावेळेला तुम्ही घरातल्या सगळ्यांसाठी कराल. जो पीप असेल, जो काय तुम्ही ज्याच्यामध्ये पाणी साठवता ते, तर त्याच्यावर तुम्ही सकाळी सकाळी काय कराल, रोज सकाळी ही प्रोसेस सगळ्यांनी करायची. सगळ्यांनी की हे पाणी माझ्या घरातल्या सर्वांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी माझ्या घरातल्या सर्वांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी माझ्या घरातल्या सर्वांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. असं तुम्ही घरातलं पाणी चार्ज करू शकता. ओके. ज्या लेडीजनी मला मेसेज केलेले आहेत भरपूर की माझी मुलं अभ्यास करत नाहीत, रोज 1 ग्लास पाणी त्यांना चार्ज करून द्या की माझा मुलगा रेग्युलरली व्यवस्थित अभ्यास करतो. करत नाही म्हणायचं नाही, माझा मुलगा
एकाग्र चित्ताने रोज वेळेवर अभ्यास करतो असं म्हणू शकता, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचे अफर्मेशन तयार करू शकता. फक्त त्यात नाही हा शब्द नाही पाहिजे, कारण नाही हे ब्रह्मांडाला कळत नाही. नाही हा शब्द ब्रह्मांडाला कळत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळं बोलायचंय तर सकारात्मक बोलायचंय. रोज घरातलं पाणी चार्ज करायला चालू करा. ज्यांच्या तब्येत चांगली नसते, ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, ज्यांना खूप आळस येतो, खूप झोप येते, त्यांनी रोज दिवसातनं 4 ग्लास पाणी ऍक्टिव्हेट करून प्या, की दिव्य रेकी शक्तीचा प्रकाश त्याच्यामध्ये जातोय आणि तुम्ही त्याला ऍक्टिव्हेशन द्यायचंय. मी पूर्ण स्वस्थ आहे, मी पूर्ण स्वस्थ आहे, मी पूर्ण स्वस्थ आहे, असं त्या पाण्याला सांगायचंय. मग पाण्याला थँक्यू पाणी म्हणायचंय किंवा पाण्याला धन्यवाद द्यायचे. पाण्याला जर का तुम्ही थँक्यू म्हणला तर पाण्याला कळतं. ओके, तर त्यामुळे तुम्हाला रोज पाण्याला धन्यवाद द्यायचे आणि तुम्हाला ह्याचे रिझल्ट खूप सुंदर मिळतील. रोज घरातलं पाणी चार्ज करा. जो डेरा असतो किंवा जो पीप असतो ना, त्याला एकत्रच चार्ज करायचं. हे पाणी सर्वांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य देत आहे असं म्हणायचं. हे पाणी सर्वांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. त्यातल्या त्यात जेवढे कोणी तुम्ही लेवल सेकंडला याल मग तुम्हाला सिम्बॉल्स येतात. मग सिम्बॉल्स आले की तुम्ही डायरेक्ट सिम्बॉल टाकू शकता सगळ्या ह्याच्यावर आणि तुम्ही डायरेक्ट चार्ज करू शकता. त्या सिम्बॉलची ताकद वेगळीच असते. आता तुम्ही 10% काम करता, त्यावेळेला तुम्ही 40% काम करता, कारण तुमच्यासोबत सिम्बॉल्स असतात. पण तुम्ही रेग्युलर ही प्रोसेस करायला सुरू करा. आपलं इंटेन्शन हे खूप महत्वाचं असतं. रेकी तुमच्या इंटेन्शनवर काम करते. आपण कसं एखादी गोष्ट आपल्याला हवी तर आपण इंटेन्शन देतो, मला हे हवंय, तर तसं चांगलं इंटेन्शन देऊन तुम्हाला रोज पाणी चार्ज करायचंय. ओके, आता बघा, आता मी तुम्हाला एक हे दाखवते. कोणाला पाणी प्यायचं असेल पिऊन घ्या. आज पाणी जवळ ठेवले सगळ्यांनी. साइट स्लो आहे, ठीक आहे, असू दे. ओके, असू दे. बरं, अमावस्येचं मेडिटेशन केलं का सगळ्यांनी? अमावस्येचं मेडिटेशन केलं? सगळ्यांनी केलं? कुणाचं राहिलंय? एक मिनिट. सगळं लिहिलंय का? मला फक्त सांग. नाही, आता नाही चालू करत. थांबा, मी फक्त तुम्हाला चक्र हिलिंगचं सांगते आणि मग मी तुमचे माईक ऑन करते. ओके, मग तुम्ही बोला, कारण चक्र हिलिंग महत्वाचं आहे. तर मी चक्र हिल कशी करायची सांगते. आता हे बघा, सगळ्यांना चक्रांच्या 7 पोझिशन्स माहिती आहेत. सगळ्यांना माहिती आहेत. सुजाता मॅडम माहिती आहेत? नाही, हे होणार नाही. हात दाखवा मला, तुम्ही दिसताय. माहिती आहेत? ओके, सगळ्यांना माहिती आहेत 7 चक्रांच्या 7 पोझिशन्स. तुम्हाला काय करायचंय, आपण जसं कॉल करतो असं तर रेकी शक्तीला कॉल करायचंय. आणि आता काय करायचंय, पहिल्यांदा तुम्ही हात ठेवाल आपल्या मांड्यांच्या मध्ये मूलाधार चक्रावर आणि डोळे बंद करून तुम्ही ज्यावेळेला तो मंत्र, ज्यावेळेला ध्यान चालू कराल त्यावेळेला तुम्ही तो हात तुमच्या 2 मांड्यांच्या मध्ये मूलाधार चक्रावर ठेवायचा आणि त्या लम बरोबर तुम्हाला लम म्हणायचंय मनातल्या मनात. आणि दिव्य रेकी शक्तीला सांगायचंय, हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित कर आणि प्रवाहित हो आणि माझं मूलाधार चक्राला संतुलित कर. आणि मग तुम्हाला तो तुमच्या मूलाधार चक्राचा प्रकाश कुठला आहे, त्याचा रंग डार्क रेड कलर,
तो रंग वाढत असताना किंवा तेजस्वी होताना पाहायचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचंय, ज्या वेळेला तुमची चक्र संतुलित होतील त्यावेळेला तुमचं लाईफ खूप इझी होईल. तुमच्या आत्ता तुम्ही जे मला कंप्लेंट करता की मॅडम मला अमुक एक आहे, मॅडम मला तमुक एक आहे, मॅडम मला आळस येतो, मॅडम मला त्रास होतो, माझं डोकं दुखतं, काय असेल ते, जे काय असेल ते हळूहळू हळूहळू 21 दिवस तुम्ही इथे आला द्यात, 21 दिवसात बरचसे तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. त्यानंतर हात घ्यायचा वर स्वादिष्ठान चक्रावर. साधारण 3 मिनिट करायला सांगितलेलं असतं, पण तुम्ही आपण नवीन आहोत, कधी कधी आपल्याला बसायला जमत नाही. ऍटलिस्ट 1 मिनिटापासून तरी सुरुवात करा. ओके, 1 मिनिट पासून सुरुवात करा. तुम्ही त्यावर हात ठेवायचा स्वादिष्ठान चक्रावर. दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचंय, दिव्य रेकी शक्ती माझ्या स्वादिष्ठान चक्राला संतुलित कर, संतुलित कर, संतुलित कर. संतुलित करायला सांगायचंय, बॅलन्स करायला सांगायचंय. ओके, ऍक्टिव्हेट कर म्हणू नका, काही म्हणू नका, संतुलित करायला सांगा. म्हणजे जर का ते जास्त ओव्हर ऍक्टिव्ह असेल तर जागेवर येईल, जर का कमी असेल तरी पण जागेवर येईल. ओके, तर म्हणून काय म्हणायचं, संतुलित कर, बॅलन्स कर. परत हात घ्यायचा मणिपूर चक्रावर, आपल्या चेस्टच्या खालच्या बाजूला, नाभीच्या वर. तर तिथे हात ठेवायचा, म्हणायचं हे दिव्य रेकी शक्ती माझ्या मणिपूर चक्राला संतुलित कर, संतुलित कर, संतुलित कर. मनातल्या मनात त्यावेळेला ओम तिथलं चॅन्टिंग सुरू असतं, त्याचा बीजाक्षर आहे वम, नाही रम. तर मग मनातल्या मनात म्हणायचं रम रम रम. त्यानंतर तुमचा हात येईल हृदय चक्रावर. हृदय चक्रावर हात ठेवून पुन्हा सेम प्रोसेस. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हृदय चक्राला संतुलित कर, संतुलित कर, संतुलित कर. मग पुन्हा त्याचा बीज मंत्र आहे यम, यम, यम. मग येतं विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्राला हिलिंग द्यायचं, उपचार करायचा. त्याच्यानंतर येईल त्याचं बीज मंत्र आहे हम. नंतर येतं आज्ञा चक्र. तर आज्ञा चक्रावर तुम्ही एक हात ठेवला तरी चालतो, पण आपल्या हाताचा जो तळवा आहे तो प्रत्येक चक्रावर पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाला हिलिंग देणार आहे तर तुमच्या इथून ऊर्जा वाहणार आहे, कारण आपली चक्र इथे असतात मध्ये. सो तुम्ही असं करायचंय आणि हे दिव्य रेकी शक्ती माझ्या आज्ञा चक्राला संतुलित कर, संतुलित कर, संतुलित कर. आणि मग सहस्त्रार. सहस्त्रारला कधी पण पूर्ण झाकायचं नाही, सगळ्यांनी लक्षात ठेवा. असं पूर्ण बंद नाही करायचं, कारण तिथून आपण युनिव्हर्सची एनर्जी आपल्यामध्ये घेत असतो. सो त्याला पूर्ण बंद नाही करायचं, त्याच्यावर थोडस जागा पकडायची, धरायची, तिथे जागा सोडून द्यायची मध्ये. हा, करेक्ट, सगळ्यांनी बरोबर केलंय. तर त्यावेळेला म्हणायचं हे दिव्य रेकी शक्ती माझ्या सहस्त्रार चक्राला संतुलित कर, संतुलित कर, संतुलित कर. आणि मग हे सगळं प्रोसेस ही तुम्हाला कधी जमेल तेव्हा करू शकता. मला कुणीही प्रश्न विचारायचा नाही, मॅडम सकाळी करू का, संध्याकाळी करू का, दुपारी करू का, काही विचारायचं नाही. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. तुम्ही ऑफिसला गेलाय, ऑफिसवरून आल्यावर करा, रात्री झोपायच्या अगोदर करा, सकाळी उठल्यावर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर मेडिटेशन मध्ये तुमची ही पूर्ण रेकीचे हात सगळे चार्ज करून, 7 चक्र चार्ज करून मग ही प्रोसेस करा. तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला मी कुलपाची किल्ली दिली आहे, आता कुलूप उघडायचं का बंदच ठेवायचं हा तुमचा भाग आहे, बरोबर आहे. युनिव्हर्सनं जे कुलूप दिलेलं होतं त्याची किल्ली मी तुम्हाला दिली आहे. आता ते कसं वापरायचं हे तुमचा प्रश्न आहे. तुम्ही वापरलं कल्याण आहे, नाही वापरलं मग जैसे ते रोजचा पाडा तोच. त्यामुळे हा तुम्ही विचार करायचा. आणि 7 चक्राचं मेडिटेशन हे ऐकलंच पाहिजे. 21 दिवस तुम्ही स्वतःच्या 7 चक्रांवर काम केलंच पाहिजे. मग म्हणाल काय मॅडम एवढं सगळं करावं लागतं? अरे कधी पण करा. मी असं तुम्हाला टायमिंग नाही दिलेलं आहे, ब्रह्ममुहूर्ताला उठा त्यावेळेला करा, मी असं नाही सांगितलेलं आहे. तुम्ही कधीही करा. आणि एक करायचं प्रत्येकानं. आता यामध्ये जेंट्स पण भरपूर आहेत, काही लेडीज पण आहेत की जे जॉब करतात.
आपल्या जॉबवरचे सगळे टेन्शन्स असू देत, आपल्या जॉबवरचं जे काही आपण घेऊन येतो, जे काही मनात काही भावना असतात, चढ उतार होत असतात, घराच्या बाहेर ना एक असा झाड करायचं किंवा इमॅजिनरी झाड क्रिएट करायचं घराच्या बाहेर. आणि तिथे ते झाड ह्यासाठी क्रिएट करायचं की जे काही तुम्ही घेऊन याल ना तिकडून ऑफिसमधून बाहेरून, ते सगळं तिथं गठोडं करायचं आणि बांधून ठेवायचं. जे काही तुम्ही घेऊन याल, हा लिटरली हा प्रयोग करून बघा. आता तुम्हाला वाटेल अरे मॅडम काय सांगतायत, काहीतरी उगाच चेष्टा करतायत. हा प्रयोग करून बघा आणि मग मला सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये किती चेंजेस होतात. आता आपण तेच करतो ना, सगळं कॅरी करतो, आपला ओरा पण खराब होतो, आपल्या ओराची ताकद पण कमी होते, मनाचीही ताकद कमी होते. तर त्यामुळे तसं करू नका. तर तुम्हाला हे करायचंय, ही प्रोसेस करा, इमॅजिनरी झाड करा आणि त्या झाडाला सगळं बांधून सगळं त्याला देऊन यायचं. तुम्हाला ऑफिसचं टेन्शन आहे बॉसचं, उद्या जाताना घेऊन जावं तिथनं, पण तिथे टांगून या बाहेर. आणि मग चेंज बघा आयुष्यातले. आणि रोज रात्री ग्रॅटिट्यूड कुणीही विसरायचं नाही. रोज रात्री सगळ्यांना धन्यवाद म्हणा. हे बघा, निंदा करणाऱ्याला सुद्धा धन्यवाद म्हणायचं. तुम्हाला 4 लोक नावं ठेवत असतील, कुणीतरी काहीतरी बोलत असेल, त्यालाही धन्यवाद म्हणायचं. का म्हणायचा? कारण आपल्यात एक मन सांगितलंय ना, आपल्या पूर्वजांनी सगळं सांगितलंय, फक्त आपल्याला ते आपण कधी त्यावर लक्षच दिलं नाही की निंदकाचे घर असावे शेजारी. का सांगितलंय हो? कारण त्याची निंदा ही तुमच्या यशाचं कारण असते. बरोबर आहे ना? त्यानं तुम्हाला जी दूषणं दिली, ती दूषणं तुमच्या एक स्टेप तुम्ही वर चढायला कारण असतं. कारण तुम्ही त्या ईर्ष्येनं तुम्ही कामाच्या मागे लागता आणि तुमचं ते काम सक्सेस होतं. सो प्रयत्न तरी करा, बघा काय चेंजेस होतात. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या? सगळ्यांना समजलं? ओके. आता मी तुमचा माईक सुरू करते. आणि आणि एक परत एकदा जर का कोणी लिहून घेतलं नसेल तर स्टेप लक्षात ठेवा. आपल्याला रेकीच्या मी ज्या स्टेप पहिल्यांदा ही पहिली स्टेप, आपले 2 हात. दुसरी स्टेप सहस्त्रार चक्र. तिसऱ्यांदा आपल्याला आपलं मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट करायचंय. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपला बॉडी आणि ऑरा ऍक्टिव्हेट करायचंय. लक्षात आलं? 1, 2, 3 नाभी चक्र, 4 बॉडी अँड ऑरा. ओके, मी लिहून देणार आहे काय काय करायचं ते. आणि अगोदर जी तुम्ही प्रार्थना करता त्याच्यामध्ये स्वतःचे धन्यवाद. पहिल्यांदा रेकी शक्तीला, ईश्वर गुरूंना आवाहन करून घ्यायचं. काय करायचं की दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आणि उपचाराची ऊर्जा मला प्रदान कर, प्रदान कर, प्रदान कर. ती दिव्य रेकी शक्ती अवकाशातून येते, तुमच्या सहस्त्रार चक्रात प्रवेश करते आणि तुमच्या पूर्ण शरीरातून प्रवाहित होऊन तुमच्या हातामधून बाहेर पडते. हे इमॅजिन करायचं. बरोबर आहे? आणि ती शक्ती तुमच्या पूर्ण शरीर आणि ओराला ताकद देते. हे तुम्ही असं इमॅजिन करता आणि मग चार्ज ही सुरू करायचं. ही 4 स्टेपची प्रोसेस सुरू करायची. हे झाल्यानंतर, हे सगळी तुमची प्रोसेस रोज करायची प्रोसेस आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला पाणी चार्ज करायचंय सकाळी. पाणी चार्ज केल्यानंतर स्वतःचे टेन्शन्स झाडाला बांधून यायचे संध्याकाळी येताना. संध्याकाळी आल्यानंतर तुमचं सगळं काय असेल ते तुमचं आवरून तुम्हाला रात्री ग्रॅटिट्यूड करायचं. ग्रॅटिट्यूड हा तुम्हाला आत्ता खूप इझी वाटतं. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही धन्यवाद म्हणा सगळ्यांना. पण तुम्ही जर का खरोखर विश्वास ठेवून, भले माझ्यावर विश्वास नका ठेवू, पण त्या युनिव्हर्सवर विश्वास ठेवून तुम्ही ग्रॅटिट्यूड म्हणायला सुरू करा. आणि मग खरोखर तुम्ही चेंजेस बघा. जो रोज थँक्यू म्हणतो ना सगळ्यांना, त्याची अर्धी निम्मी कामं तर अशी सॉल्व्ह झालेली असतात. पटापट सॉल्व्ह होतं. करून बघा. ठीक आहे? म्हणजे तुम्हाला दिवसभरात काय करायचं लक्षात आलं? ओके, आता मी माईक ऑन करते तुमची. उद्या सुट्टीचा दिवस आहे ना, त्यामुळे कोणाला ऑफिसची गडबड नसेल. ठीक? मॅडम, हा बोला.
ते रोज 21 वेळा करायचं का जे आपण हे करणार आहे ते? हा, रोज 21 वेळा. पर- आता 21 थोड्या दिवसापुरतं तुम्हाला ते 21 वेळा करावं लागतं, कारण तुम्ही आता नवीन आहे ना. ओके. त्या एनर्जीशी तुमचं व्हायब्रेशन जोडलं गेलं पाहिजे, तुमचे फ्रिक्वेन्सी जोडली गेली पाहिजे. तर तुम्ही त्याला जेवढं कराल तेवढं तुम्हाला कळेल की तुमच्या हातातून किती फ्रिक्वेन्सीनं ती वाहतीये. आता जर का ओके. समजा आपण असे हात हे केले, तर असं करत तुम्ही लांब न्याल तर किती लांब जातील तुमचे, कळतं ना. आता माझे बघा, अजूनही व्हायब्रेशन सुरू आहेत, अजूनही सुरू आहेत, अजूनही सुरू आहेत, अजूनही सुरू आहेत. म्हणजे माझा ऑरा मी अगोदर जो क्लीन केलेला आहे तो अजूनही तसाच आहे. हे बघा, अजूनही ओके. व्हायब्रेशन. म्हणजे ते तुम्हाला कळण्यासाठी ते तुम्ही केलंच पाहिजे. कारण मग पुढे तुम्ही ज्यावेळेला चौकुरे टाकता, ज्यावेळेला आम्ही तुम्हाला सिम्बॉल टाकायला शिकवतो, त्यावेळेला ती एनर्जी खूप फोर्सनं काम करते. आणि ज्याला तुम्ही हिलिंग देणार आहे त्याला अंगाला असं चटके बसल्यासारखं जाणवतं आणि अंगामध्ये काहीतरी हलतंय असं जाणवतं. इतके त्याचे व्हायब्रेशन जाणवतात. सो तुम्हाला ते करणं भाग आहे. तेवढं प्रॅक्टिस तरी म्हणजे केलं पाहिजे ना. प्रत्येक स्टेप 21 वेळा 21 दिवस असं करायचं ना, म्हणजे हा, 4 ज्या 21 गोष्टी दिवस. सांगितल्या. हा. आणि तुम्हाला आता आता काय होतं, तुम्ही आता लेवल 1 ला आहात. आता आठवड्यानंतर लेवल 2 सुरू झाली की तुमची प्रोसेस बदलते. ओके. त्यातली एक प्रोसेस कमी होऊन जाते, पण तुमची प्रोसेस बदलून जाते ती करायची, कारण मग सिम्बॉल्स येतात. पण ते सिम्बॉल्स इतके अच्छा. स्ट्रॉंग असतात की तू ऍक्टिव्हेशन इझिली होऊन जातं. त्यामुळे ते बदलत जातं. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 मेडिटेशन बदलतात तुमचे. ओके. त्यामुळे तो फरक पडत जातो. पण आता लेवल 1 ला जे आहेत, समजा एखाद्याला नाही जमलं लेवल 2 करायला, तर त्यांनी ती प्रोसेस कंटिन्यू करत राहायचंय, बंद नाही करायची. स्वतःच तरी हिलिंग करायला पाहिजे ना. हा, म्हणजे हा, 10% एनर्जी राहते जर का सेकंड राहते फर्स्ट राहते. लेवलला जो हो कोण हो 10% हो, एनर्जी दहा राहते. टक्के एनर्जीनं तुम्ही काम करू शकता. फक्त दुसऱ्याला नाही हिलिंग करायचं. कारण आपल्याला, मी तुम्हाला सांगितलंय, जर तुम्ही समजा कुणाला दिलंच हिलिंग, हा. कुणाला असं पोट दुखतंय तर थोडस सपोर्ट केला, तर तुम्हाला काय करायचंय, कट करायचंय. 3 चक्र कट करायचेत आपल्याला. कट, कट, कट. ओके. कट करायला कोणी विसरायचं नाही. मनामध्ये निगेटिव्ह विचार आले तर कट क्लिअर डिलीट, कट क्लिअर डिलीट म्हणायचंय, किंवा डिलीट 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 म्हणायचं. आता आपण ओरा स्कॅन करू शकतो समोरच्याचा, म्हणजे तेवढं या आता पहिल्याच्यात हे करता येतं ना आपल्याला. हा, समोरचा ऑरा ओरा तर स्कॅन करता स्कॅन करू येतो. शकतो. तुम्ही कुणाचाही ऑरा स्कॅन करू शकता. हा, म्हणजे प्रॅक्टिस आपल्याला हो हो, कितपत करते. प्रॅक्टिस करायचं सर. प्रॅक्टिस केलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. प्रॅक्टिस करायचंच. तुम्हाला प्रॅक्टिस केल्यावर तुम्हालाही कळायला लागेल ना, की हात फिरवला तर तुम्हाला काय जाणवतंय, समजेल ना. आता तुम्ही जरी असं असं करून तुमच्या बॉडीवर असं करून बघा, प्रत्येक जण तुम्हाला एक असं लेअर जाणवेल इथे. तो तुमचा ऑरा असतो. एक असं ठराविक, असं काहीतरी आपण बलूनला कसं दाबतो ना, तसं जाणवेल प्रत्येकाला. प्रत्येकानं करून बघा, तुम्हाला जाणवेल. आणि असा हात पुढे न्या, बघा तुम्हाला काहीतरी सेन्सेशन, आपला ऑरा जाणवतो. तुमचा स्वतःचा ऑरा तुम्हाला स्वतःला जाणवतो. असं मॅग्नेटिक फील्ड जाणवतं, जसं ओढलं जातं, परत ढिलं होतं, त्याने हात ओढलं सोडले जातं, जातात ढिलं ना. होतं. प्रत्येकानं प्रयत्न करून बघा. नाही, हाताला सेन्सेशन जाणवलं मग अशी मला ते हे जाणवलं हाताला. हा, नाही, स्वतःचा ऑरा बघा ना चेक करून. स्वतःचा ऑरा पण जाणवेल तुम्हाला. प्रत्येक जण करून बघताय, चांगली गोष्ट आहे. तुम्ही सगळेजण करून बघताय, हे खूप छान आहे. हा, दत्तात्रय सर बोल. अजित सर, झाले तुमचे प्रश्न? हो, थँक्यू मॅडम, थँक्यू. दत्तात्रय सर, तुमचा काय प्रश्न आहे? हे जे आता झालं ना, ते जरा म्हणजे कन्फ्युज होत आहे. कन्फ्युज त्यासाठी होते? उद्या रेकॉर्डिंग परत एकदा बघाल. हा हा रेकॉर्डिंग पाहिजे होतं म्हणून विचार. नाही, तुम्ही आहात ग्रुपमध्ये रेकी लेवल 1च्या. हा, त्याच्यात सगळे आहे रेकॉर्डिंग टाकलेत मी. त्या सगळ्या लिंक पण टाकल्यात, आणि हे पण रेकॉर्डिंग येईल आता संध्याकाळी, नक्की रात्री नक्की येईल. सांगा. म्हणजे ठीक कन्फ्युज आहे. व्हायला नको, चुकू नये कुठं. हा, नाही नाही, तुम्ही परत एकदा बघा. म्हणूनच मी सगळ्यात शेवटी हे घेतलं, म्हणजे इथून तुम्ही लोकांनी बंद करू शकता, ती प्रोसेस तुम्ही करू शकता पटकन. ओके, ठीक आहे. फार अजून? माहिती सांग. आणि हा? दुसरं मला असं की ज्यावेळी आपण ऍक्टिव्हेशन करत होतो त्यावेळी समुद्राच्या लाटा दिसत होत्या.
अर्थ काय? समुद्राच्या लाटा दिसत होत्या का जाणवत होत्या? दिसत पण होत्या आणि जाणवत पण होत्या, दोन्ही होत. हा, काहीतरी कनेक्शन असेल. आज अमावस्या पण आहे ना, जरा व्हायब्रेशन्स वर खाली राहतात. आणि तुम्ही ऑलरेडी काय कोणत्या म्हणजे आता समजा काही जण वारकरी असतात, असं काय जर तुम्ही असाल तर ते असं होऊ शकतं. प्रत्येकाला ऊर्जा वेगळी जाणवते. म्हणजे अर्थ काय त्याचा आपण किंवा नाही नाही, समुद्र? त्याचं काही नाही. ते व्हायब्रेशन्स कसे असतात त्याच्यावर जाणवतं. त्याचं काय टेन्शन घेऊ नका. नाही. नाही नाही. नाही, हा. ते plus मला विचारायचं. जरा माईक जवळ पकडता तुम्ही? नाही नाही, ते लाटा दिसल्या म्हणजे याचा अर्थ प्लस की मायनस? नाही नाही, प्लस मायनस काहीच पकडायचं नाही. तुमचं आता ऍक्टिव्हेशन झाले ना, प्लस मायनस काहीच नाही पकडायचं. हा, त्याचा काय निगेटिव्ह इफेक्ट काही नाही. ठीक आहे. तुम्ही एका चांगल्या एनर्जी बरोबर कनेक्ट झालाय, त्यामुळं आज तुम्ही असं स्वतःलाच एनकरेज करा, आय एम द स्पेशल. मी एक स्पेशल आहे. एक सांगायचं होतं नाही, की ठीक आहे. अजून काय प्रश्न आहे तुमचा? नाही, तुमचा आवाज येत नाही सर, कट होतोय. नाही, कट होतोय. विद्या मॅडम बोला. मॅडम हॅलो. तर मला ना 2 भिवायांच्या मध्ये ना जरा जडपणा वाटला. हा, ठीक आहे. असं होतं. मी पहिल्यांदाच सांगितलेलं ना की तुम्हाला कधी कधी शक्तिपातानंतर हेवी वाटेल, कधी आता झोप पण, काही जणांना झोप खूप येईल, असं पण होईल. अच्छा, थँक्यू. ओके. बाकी काय नाही ना, सेन्सेशन जाणवले ना? हो हो. ओके ओके, थँक्यू. हा, बोला अलका मॅडम. बोला. हा, आपण जेव्हा पाम चार्ज करतो त्याच्यानंतर मग याचं करायचं, त्यावेळेला मूठ बंद करून मांडीवर ठेवायची. हा, डाव्या त्यावेळेला हाताची मूठ बंद करून, करायची आणि मांडीवर ठेवायची. हा, आणि मग एका हाताने सप्तचक्र करायची, हील हा करायची. हा, सात चक्र नंतर जागृत करायची. हा, सात चक्र जागृत करायची. नंतर मणिपूर चक्र करताना मूठ बंदच ठेवायची का? हा हा हा. आणि एका ती बंद हाताने का ठेवायची असते माहितीये का मॅडम? कसं होतं हे बघा, आपण ज्या वेळेला असं करत असतो त्यावेळेला तुम्ही कुठेतरी आपल्या शरीराबरोबर त्या ऊर्जेचं कनेक्शन असतं ना. हा, मग तुम्ही काय करता, सगळंच सोडून दिलं तर मग ती ऊर्जा पूर्ण मोकळी होऊन जाते. तिचं म्हणून मग मूठ स्वतःबरोबर बंद. कनेक्शन राहत असतो, ते मूठ करून इथे ठेवतात. त्याचं कनेक्शन आहे ओके तुमच्या बरोबर. तोडायची नाही ओके. तिचं. जसं आपण बघा, लाईट जर का मध्येच थांबली तर काय होईल? पुढचा बल्ब लागणारच नाही ना. सो आपण ब्रेक नाही करायची, ती कंटिन्यू ठेवायची. आता समजा तुम्ही इथे हात ठेवलाय आणि इथे पण ठेवलाय हिलिंगसाठी, तर दोन्ही हात एकदम नाही काढायचे. तुम्हाला हात बदलायचेत ना, तर पहिल्यांदा तुम्ही हा हात काढून चेस्टवर ठेवा, हा हात दुसऱ्या ठिकाणी ठेवा, असं करता येतं. एक हात इकडे, एक हात इकडे. हा. आता सगळेजण लक्षात ठेवा, मॅडमनी सांगितलं म्हणून अजून एक गोष्ट सगळ्यांना सांगते. तुम्ही चक्र हील करताना तुम्हाला जर शक्य असेल तर पहिला हात तुम्ही सहस्त्रार चक्रावर धरताय, तर दुसरा हात तुम्ही मूलाधारवर ठेवू शकता ऍट ए टाइम चक्र हील करण्यासाठी. ओके. एक हात सहस्त्रारवर, एक हात मूलाधारवर, बरोबर आहे? तर त्यावेळेला तुम्ही मनातल्या मनात बीजमंत्र म्हणू शकता आणि तुम्ही त्याचा रंग वाढतोय. पहिल्यांदा मूलाधार चक्राचा रंग वाढतोय, मग सहस्त्रार चक्राचा रंग वाढतोय, तेजस्वी होतोय, आणि तुमच्या हातातून ती ऊर्जा ऑटोमॅटिकली वाहायला सुरू होते. तुमच्या चक्राला जितकी हवी तितकी ऑटोमॅटिकली सुरू होते. मग फक्त तुम्हाला मनात काय भाव आणायचे? माझी चक्र चार्ज होत आहेत, माझं मूलाधार चक्र चार्ज होत आहे, माझं सहस्त्रार चक्र चार्ज होत आहे किंवा संतुलित होत आहे, बॅलन्स होत आहे, बरोबर आहे? परत काय करायचं? लगेच हात दोन्ही नाही काढायचे. खालचा हात स्वाधिष्ठानवर घ्यायचा आणि वरचा हात आज्ञावर घ्यायचा. बघा हा, मी काय सांगतेय. खालचा हात
तुम्ही स्वादिष्ठान चक्रावर घ्यायचा, वरचा हात तुम्ही आज्ञा चक्रावर घ्यायचा आणि परत हिलिंग सुरू करायचं. माझं स्वादिष्ठान चक्र बॅलन्स होत आहे, माझं आज्ञा चक्र बॅलन्स होत आहे. माझ्या स्वादिष्ठान चक्राचा रंग तेजस्वी होत आहे, त्याचा केसरी रंग तेजस्वी होत आहे. माझ्या आज्ञा चक्राचा इंडिगो रंग, डार्क निळा कलर तेजस्वी होत आहे, तेजस्वी होत आहे. आणि माझा आज्ञा चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे, बॅलन्स होत आहे, बॅलन्स होत आहे. माझं स्वादिष्ठान चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे. हे ज्या वेळेला तुम्ही म्हणून झालं की परत खालचा हात कुठे येईल? मणिपूर मणिपूर चक्र, चक्र. मणिपूर चक्रावर. आणि वरचा हात येईल विशुद्धी विशुद्धी चक्रावर. विशुद्धी चक्र. हा हात इथला हा तळवा ठेवायचा इथे विशुद्धी चक्रावर. आणि परत जसं मी सांगितलं त्याप्रमाणे परत आपल्याला भाव म्हणायचंय की माझं मणिपूर चक्र मणिपूर हील चक्र. होत आहे, किंवा माझं मणिपूर चक्र चार्ज होत आहे, बॅलन्स होत आहे. आणि माझ्या मणिपूर चक्राला दिव्य रेकी शक्ती ताकद देत आहे, ताकद देत आहे, ताकद देत आहे. माझ्या विशुद्धी चक्राला दिव्य रेकी शक्ती उपचार करत आहे. जर तुमचा घसा दुखत असेल तर हे करू शकता. माझ्या विशुद्धी चक्राला दिव्य रेकी शक्ती उपचार करत आहे, उपचार करत आहे, उपचार करत आहे. तुम्ही तुमचे अफर्मेशन तुम्ही तयार करू शकता, नो प्रॉब्लेम. बॅलन्स करत आहे म्हणा, काही त्रास नसेल तुम्हाला. माझं विशुद्धी चक्र बॅलन्स होत आहे, बॅलन्स होत आहे, बॅलन्स होत आहे. मनामध्ये भावना ठेवायची. सर असं नका पकडू, असं पकडा. सुरेश सर आपली बोटं अशी, असं. आणि परत मग तुमचे दोन्ही हात येतात सेंटर, दोन्ही हात येतात हृदय चक्रावर. अच्छा. मग ते असे आपलं एका हृदय एक चक्र हे वरच्या चक्रांचं आणि खालच्या चक्रांचं काय आहे? सेंटर आहे. लक्षात Center. आलं? सो तुमचा हात दोन्ही कुठे येतात? परत हृदय चक्रावर. आणि मग त्यांना त्या हृदय चक्राला हील करायचं. लक्षात आलं आणि सगळ्यांच्या? एक मिनिट, हा बोला. एक हा आपण टच करायचं म्हणजे टच केलं तर चालतं का असं हा, म्हणजे? तुम्ही स्वतःला टच करायचं, दुसऱ्याला नाही टच करायचं. हा. चालेल. तुम्ही घरातल्या आलं लक्षात. कुणालाही रेकी देताय तर त्यांना टच नाही करायचं, गरज लागत नाही रेकीमध्ये, कारण ती ऑलरेडी आपल्या एनर्जी स्वतःला- वाहत असते. आता मी इथं असं केल्यावर जर माझ्या हातातनं एनर्जी फ्लो होत असेल तर तुम्ही तर तुमच्या घरातल्या व्यक्तीला देताय, तर तुम्ही असं केलं तरी फ्लो होते ना. आलं का लक्षात? समजलं? लक्षात आलं सगळ्यांच्या? ओव्हर जास्त वरून जाते का एकदम? नाही ना? मॅडम हा बोला. सगळे जेव्हा आपण हृदय चक्र लॉक करायचं का? मग तिथेच म्हणजे खालचे 3 चक्र वरचे 3 चक्र हील करतो, हृदय चक्राचे लॉक करून घ्यायचं का? मग असं नाही काही नाही. सर नाही लॉक ना? कुठंच करायचं नाही. नाही नाही ना? नाही नाही. ओके ओके, थँक्यू. हा, लॉक नाही करायचं. कारण लॉक करताना लॉक करायची प्रोसेस वेगळी आहे. लॉक करायचं नाही तुम्ही आता. लॉक करताना तुम्हाला अजून सिम्बॉल येत नाहीत ना, तर तुम्ही फक्त इंटेन्शन देऊ शकता की माझं आभामंडल पूर्णपणे सुरक्षित आहे, माझं आभामंडल पूर्णपणे सुरक्षित आहे, माझं आभामंडल पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि त्यामध्ये मनात एकच ठेवायचं, दिव्य रेकी शक्तीच्या आशीर्वादाने मी पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमचं आभामंडल सुरक्षित होतं. ज्या वेळेला सिम्बॉल शिकतो त्यावेळेला आभामंडल लॉक करायची प्रोसेस वेगळी आहे. ठीक आहे? लक्षात आलं? आणि जर का कोणी लिहून घेतलं नसेल तर उद्या सकाळी तुम्ही खरोखर हा जो रेकॉर्डिंग आहे बघून लिहून ठेवा. लक्षात घ्या. किंवा रेकॉर्डिंग रिपीट 1-2-3 वेळा बघितलं तर तुमच्या ते लक्षातही राहील. ठीक आहे? अजून कोणाचा प्रश्न आहे? हा बोला प्रतीक्षा मॅडम. त्यावेळेस आपण दोन चक्र हा बोला मॅडम. संध्या मॅडम. ज्यावेळेस आपण 2 चक्रांवर हात ठेवू त्यावेळेस मग बीजमंत्र कसा म्हणायचा? म्हणजे पहिल्यांदा कुठला लम म्हणून घ्यायचं, मग सहस्रारला बीजमंत्र म्हणावा लागत नाही, शांत आहे ना ते, सायलेंट बसावं लागतं. तर पहिला ह्याचा मूलाधार चक्राचा म्हणायचा, मग ज्या वेळेला वर याल त्यावेळेला पहिला स्वादिष्ठांचा म्हणायचा, मग आज्ञा चक्राचा म्हणायचा. असं प्रत्येकाला हील करत राहायचं, म्हणजे तुमचं मन गुंतून राहतं. लक्षात घ्या, रेकी शक्तीचा फ्लो तेव्हाच चांगला वाहील ज्या वेळेला तुमचं मन कॉन्सन्ट्रेशन न ती गोष्ट बोलत राहील. आलं का लक्षात? पण जर का तुम्ही ते बोललाच नाही आणि तुमचं मन कुठेतरी तिसरीकडेच गेलं भटकायला, तर तो फ्लो थांबतो. जर का तुम्ही कोणाला हिलिंग देताय तुमच्या मनात अचानक दुसरा विचार आला तर काय होतं? रेकी शक्तीचा प्रवाह थांबतो. सो म्हणून बोलत राहायचं.
ठीक आहे. थँक्यू. मॅडम, हा बोला अर्चना मॅडम. आपल्याला शरीरातला म्हणजे जो भाग दुखतो आहे त्याला हिलिंग करायचं. समजा आता पाठ दुखते, तिथं ताप पुरत नाही, तर मग कसं करायचं ते? असे हात ठेवा ना, असे ठेवा ना. हा, चालतं ना तसं? हो चालतं. ठीक. मी तुम्हाला उद्या 12.24 पॉईंट सांगणार आहे ना मी तुम्हाला. मॅडम माझा Healing चे प्रश्न 12 आहे. पॉईंट असतात ते तुम्हाला ठीक आहे करावे लागतात. मॅडम. आणखी आणि दुसऱ्याला हील करताना कट कसं करायचं ते सांगितलं तुम्ही, माझ्या लक्षात नाही आलं. हा तर कट कसं करायचं, आपलं मणिपूर चक्र, आपलं हृदय चक्र आणि आज्ञा चक्र, तर त्याच्या समोर हात क्रॉस करायचे. कट 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 क्रॉस मध्ये. कट. हा कट. आलं लक्षात? किंवा आणि तुम्हाला मॅडम हो, आलं लक्षात. बोला. तुम्ही सांगा ना, बोला, तुम्ही सांगा. काय हो तुमच्या पाणी मुलाचं? जसं चार्ज करतो, नाही, पाणी जसं चार्ज करतो तसं जेवण पण चार्ज केलं जाते का? हा फूड पण चार्ज होतं, भाजी फूड पण वगैरे. चार्ज करा. हो तुम्ही जसं पाणी चार्ज ठीक करता आहे. तसं तुम्ही फूड पण चार्ज करू शकता. तुम्हाला काही Concentration चं करता येतं. सांगा प्रत्येक मॅडम. वस्तूला तुम्ही चार्ज करू शकता, फक्त तुमच्यात ती ताकद पाहिजे. लक्षात आलं का? तुम्ही कोणत्याही वस्तूला चार्ज करू शकता. तुम्ही स्वतःचं तुमचं जर ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन चांगलं असेल तर तुम्ही रेकी शक्तीचा आशीर्वाद घेऊन कॉन्सन्ट्रेशन करून तुमच्या फक्त कॉन्सन्ट्रेशनच्या ताकदवर तुम्ही चमचा सुद्धा वाकडा करू शकता. हा पॉसिबल आहे. आणि मॅडम जेव्हा आम्ही ऑरा स्कॅन केला ना, तेव्हा मला म्हणजे छातीत दुखतच माझ्या, तेव्हा इथं जड वाटत होतं दोन्ही हाताला. हा मग आता तुम्ही काय करायचं, बाकी उद्यापासून इथे इथे हिलिंग द्यायचं. उद्या बसून इथं हिलिंग द्यायचं की दिव्य रेकी शक्ती माझ्या या भागावर उपचार करत. जिथे जिथे तुम्हा प्रत्येकाला हेवीपणा जाणवला, दुखलं, वेदना जाणवल्या, त्यांनी काय करायचं, तिथे असं पकडायचं आणि म्हणायचं की दिव्य रेकी शक्ती माझ्या या भागावर उपचार करत आहे, उपचार करत आहे, उपचार करत आहे. मग तुमच्या हातातून ऊर्जा वाहायला लागेल आणि ती वाहणारी ऊर्जा थांबूपर्यंत तुम्हाला हात इथे धरायचे. साधारण 15 मिनिटे जातात, कधी 10 मिनिटे वाहते आणि मग ते थांबलेलं तुम्हाला कळतं की ऊर्जा थांबलीये. मग तुम्ही हात जोडायचे, दिव्य रेकी शक्तीला थँक्यू म्हणायचं. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. स्वतःच्या ईश्वर गुरूंचे आशीर्वाद सॉरी त्यांना पण धन्यवाद म्हणायचं आणि मग हात खाली घ्यायचे. लक्षात आलं? आपल्या ईश्वर गुरूंना कधीही विसरायचं नाही, आपल्या गुरूंना कधीही विसरायचं नाही. कारण कधी काय संकट आलं तर आपले गुरुच आपलं रक्षण करत असतात. आणि त्या ईश्वर गुरु तुम्ही ज्यावेळेला म्हणता त्यावेळेला डॉक्टर मिकाऊ उसुई त्याच्यातच येतात. कारण डॉक्टर मिकाऊ उसुईनी रेकी आपल्यासाठी त्यांनी जो पूर्ण साचा तयार केला, मग त्यांचेही आभार त्याच्यात मानून होतात. कारण त्यांना पण धन्यवाद म्हणणं आवश्यक असतं ना, त्यांनी आपल्यासाठी केलं म्हटलं. तुम्ही पण येता त्यामध्ये मॅडम? नाही नाही, त्याच्यात त्यांचे माना माझ्यापर्यंत पोहोचतात. आम्ही कोणच नाही, आम्ही फक्त ते म्हणतात ना समुद्रातला एक बिंदू असतो, तसं आम्ही शिकवणारे एक फक्त चॅनल आहोत. पण आम्हाला सुरुवात झाली ना तुमच्यामुळे. नाही, करा स्वतःच आयुष्य सुंदर बनवा. ठीक आहे, चला, थँक्यू. ठीक आहे मॅडम मला बोलायचं हा बोला मॅडम. हा तर मला विचारायचं होतं की हे जे आपण हिलिंग वगैरे करतो त्याच्या म्हणजे जेवणाच्या आधी किंवा नंतर म्हणजे पोट रिकामं असावं नाही. किंवा असं काही आहे का? नाही, त्याचा काही संबंध नाही मॅडम. तुम्ही कधीही हा. करू शकता, कधीही बसा. जसं फक्त बेडवर बसून करू नका, मॅटवर बसून करा किंवा चेअरवर बसून करा. आणि पायाखाली मॅट घ्या. पाय मोकळे जमिनीवर तसेच ठेवू नका. ठीक आहे? सगळ्यांच्यासाठी आहे. त्यांच्या प्रश्नांमध्ये मॅडम तुम्हाला आणि तुमच्या प्रश्नांची दुसरं असं उत्तरं की मिळतात. लक्ष द्या. दुसरं एक विचारायचं मला की तुमचा आवाज तुटतोय मॅडम. जगात तुम्ही सांगितलं की हात जोडून ठेवायचे,
नाही, मला नाही कळला प्रश्न. येतोय आता? नाही, ब्रेक होतोय. हॅलो. ब्रेक होतोय. हॅलो. हा बोला मॅडम मॅडम, व्हिडिओ बोला. टाका, आठवणीने व्हिडिओ टाका मॅडम. अच्छा, कसले? बरं. आता जे झालं आपलं तो व्हिडिओ टाका म्हटलं. हा, मी रेकॉर्डिंग टाकते ना, रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. मॅडम हॅलो. हा, एक मिनिट, मला एक एक जण दिसू देत कोण बोलतोय. सरिता मॅडम, तुम्ही रेंज मध्ये जावा. हा बोला. मंदा मॅडम, तुम्ही हा, बोलणार आहे का? येतोय हा आता आवाज हा माझा? थांबा एक मिनिट. सरिता मॅडम थांबा. हा, मंदा मॅडम बोला. हा, येतोय ना? तर मला असं विचारायचंय की तुम्ही जे सांगितलं की असे बोट जोडवून ठेवायचे, हात असे ठेवायचे. हम्म. हा, पण माझा अनुभव असा येतो की माझे असे बोट हे वेगळं असेल ना, तर मला व्हायब्रेशन येतात चांगले. पण बोट वेगळं राहिलं ना मॅडम, एनर्जी विखुरली जाते. निघून जातात. हा, असं अच्छा. राहिलं. कारण मी आतापर्यंत हे जेव्हा बघा, प्राणायाम करून मेडिटेशन करत होते ना, तेव्हा मी असा असा हात ठेवूनच मेडिटेशन करत आणि मला ते व्हायब्रेशन जाणवायची सवय झालेली आहे. नाही, तुम्हाला हात असेच ठेवावे लागतात, कारण मग असं तुम्ही केलात की एनर्जी विखुरते, पूर्ण होत नाही. मॅडम हा, झालं का तुमचं मॅडम? सरिता मॅडम, उद्या बोलू. नाही, मला बोलायचंय, पण मी आता उद्या पुन्हा रेकॉर्डिंग बघेल आणि मग माझे प्रश्न येस काढेल येस आणि येस मग उद्या बोलू. चालेल. ओके, थँक्यू. मॅडम हा बोला मॅडम. मी माझा पाय फ्रॅक्चर झालाय ना, तर मी खाली बसू शकत नाही. मला उचलावं लागतं आणि मग बेडवर करायला काय म्हणता तुम्ही की बेडवर करायचं नाही म्हणून? नाही, ठीक आहे ना, तुमचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही पाय तुमच्या पद्धतीनं बसा आणि तुम्ही हिलिंग द्या. हा, ओके. चालेल. असं ओके काही ओके. नाही की तुम्ही खालीच बसलं पाहिजे. तुम्ही जरी हा, आता चेअरवर बसून जरी केलं असतं किंवा तुम्हाला टेकून बसला नाही, तरी तुम्हाला अनुभव आला असता. हा, पण चेअर वरती पण ना पाय लोंबट ठेवले ना असे की पाय सुजतात, भरभर असा सूज येते असं. पायाखाली ना मॅडम कायम काहीतरी घ्या. हा, ठीक आहे ठीक. काहीतरी ठेवा. आणि तुम्ही आता प्रॅक्टिस करताय तर थोडे दिवस बेडवर बसूनच करा, तुमचा प्रॉब्लेम आहे तर. त्याच्यानंतर बरं तुम्ही बरं कराल चेअरवर बसून. ओके. बरं. चालेल चालेल, थँक्यू. ओके. आणि कोण आहे? मॅडम कोणाचा प्रश्न आहे हॅलो. सांगा. हा मॅडम. बोला मंदा मॅडम. अजून हा, 2-3 तुम्ही हँड. शक्तिपात दिलात ना, तेव्हा मला काही व्हायब्रेशन असे जाणवले नाही. ते कशामुळे? व्हायब्रेशन नाही जाणवला तरी पण होतात. उद्या प्रयत्न करून बघा परत सकाळी, तुमच्या हातामध्ये फक्त व्हायब्रेशन हाताला जाणवतं. घर्षण केलं ना, की हाताला हे वाटतं, जड वाटतं, जडपणा येतो हाताला. पण मग तुम्ही हे अनुभव घेतलं का की तुमचे व्हायब्रेशन तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेला हातांचं घर्षण केलेलं तेव्हाचे आणि आत्ताचे किती आहेत? जास्त आहे. हा, आता मग काय म्हणजे प्रॉब्लेम जाणवतं नाही. जास्त. हा, मग काय टेन्शन नाही सर. ते कसं असते, प्रत्येक माणसाचं तुमची काय म्हणतात, तुम्ही चॅनल झालेले असतात, तुमची फ्रिक्वेन्सी जोडली गेलेली असते, पण काही जणांना अनुभव नाही जाणवत. मे बी नेक्स्ट टाइम येतील. ओके. कधी कधी होतं असं. ठीक पण आहे. ओके ओके, हा, थँक्यू मॅडम. अच्छा. एक मिनिट थांबा, मॅम. मी एकेकाला बोलते. हा, काय करत होते? कोण आहे मॅम? शिवत होते. किती सलवार शिवल्या? हा, चैत्राली मॅडम बोला. हे काय शिवते तू? कोणाला मंदा फोन मॅडम, करत उद्या होती? उद्या एक्सरसाइज हा कराल आणि हा? मला सांगाल परत. ओके. हा मॅडम, सांगते सांगते ओके. हा सांगते. हा बोला. चैत्राली मॅडम बोला. हा, चालू करा, माईक चालू करा. हॅलो. हा बोला मॅडम. मी उशिरा जॉईन झाले, मला शक्तिपात मिळालंच नाही मॅम. हा, मग आता ज्यांचा शक्तिपात राहिलाय त्यांनी लेवल 2 ला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर पहिल्यांदा मला आठवण करून द्याल की मॅडम माझा शक्तिपात राहिलाय. मग तुम्ही जे जे राहिलेले मेंबर आहात त्यांना मी एक दिवस वेगळ्या दिवशी बोलवेल. त्या दिवशी मग तुम्हाला शक्तिपात देईल, पहिला लेवल 1 चा, आणि मगच तुमचा लेवल 2 चा शक्तिपात होईल. कारण जोपर्यंत तुम्ही लेवल 1 चा शक्तिपात घेत नाही तोपर्यंत तुम्हाला मी लेवल 2 चा देऊ शकत नाही. पण मग ह्या गोष्टी करायच्या नाहीत का मी आता? नाही, करा ना, करा. हे कारण बघा. तुम्ही जे हे दाखवलात ना,
त्यावेळेला मला पूर्णच हेवी वाटत होतं, म्हणजे माझे हात खालीच येत नव्हते. असं ते मग मला हात जाणवत खाली येत होतं. नव्हते म्हणजे तुमच्याकडे तेवढी नकारात्मकता असेल तुमच्या ओरामध्ये. एंजलला सांगा मेडिटेशन करा आणि तुमचं एंजल झालेलं असल्यामुळे त्यातली नकारात्मकता काढायला सांगा. ओके. आणि जेव्हा पण आपण एन्जॉय केलंय ना मॅडम, पण इथे असं माझं ना सकाळी सकाळी खूप थरथरत असते इकडे. म्हणजे हे हल्लीच अनुभव येतो, खूप चांगली गोष्ट आहे, जोरात पण असं मला मेडिटेशन जाणवत सोडू होतं. नका. चांगली गोष्ट आहे पण मेडिटेशन सोडू नका. ठीक आहे. मॅडम ओके. थांबा एकच मिनिट. सुजाता मॅडम आहेत मध्ये बऱ्याच वेळ हात वर करून बसल्यात. हा बोला सुजाता मॅडम. मॅम माझा औरा पूर्ण निगेटिव्ह आहे, त्यामुळं पुढच्या आपण सेशनला नीट होऊ शकतो. हा नाही नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, काही गोष्टी असतात ना ज्या नकारात्मक असतात त्या लवकर निघत नाहीत. त्यासाठी प्रयत्न करायचे. आणि आता तुम्ही एकदा करायला सुरू केलं की नाही, तर ज्या वेळेला तुम्हाला थोडा थोडा फरक पडेल. कधी पण हे बघा, आपण तूप हो. खाल्ल्यावर लगेच रूप येतं का? नाही. नाही. थोडं थोडं वाट बघावी लागते ना. हो मॅम. हा तर ना तुम्हाला अनुभव नक्की येणार. फक्त थोडस वाट बघा. हो. आता पण इतक्या मला वर्ष या तुम्ही जे टायमाला काढले अंगावर, तर ते लगेच तर नाही ना जाणार. आणि मी काही बरोबर आहे जादूची मॅम, मी भांडी 10 नाही वर्ष बोलत. काढलेले. हा मग थोडस लेट होईल, पण खरोखर बदल होतात. तुमचा पूर्ण बदल थँक्यू व्हायला मॅम. तुम्हाला 6 महिने काम करायला पाहिजे स्वतःवर. हो मॅम, मी तयार असं आहे. हा मनाला सांगून ठेवा की मी करणार आहे म्हणून. ठीक आहे. का तर मला कुठेच फरक पडला नाही. मला ही रेकी स्टार्ट केल्यापासून जास्त नाही, पण कम से कम मी एकटी तरी घरात राहू शकते, हा मग आता एवढा तरी बघा, फरक आता आज जाणवला. शक्तिपात झालाय ना, तुम्ही मला ह्याच्या पुढच्या आठवडाभर सांगा काय झालंय. ओके मॅम. ओके. हो ओके. मॅम. चांगलंय. मॅम मी व्हेरी गुड. लिव्ह करू शकते का आता? हा तुम्ही लिव्ह करा. ज्यांना ज्यांना काही प्रश्न नाहीयेत ते लिव्ह करू शकता. उद्या आपण बघू. उद्या 3 वाजता भेटू आपण. हो, मुलं जेवायचे राहिलेत हो ना हो हो, त्यामुळे. करा करा करा, बंद करा. ओके. थँक्यू मॅम. हा नेक्स्ट. हे थांबा, हे सर खूप वेळ झालं. हा सर बोला. अरे सॉरी सर, मी तुम्हाला म्यूट केलं. बोला बोला सर. हा बोला सर. हॅलो. नाही नाही दत्तात्रय हॅलो. सर, तुम्ही थांबा एकच मिनिट. हे ना खूप वेळ झालं बोलतायत, पण त्यांना हा बोला सर. सर आवाज नाही येते हो तुमचा. मला खूप बारीक येतोय. खूप म्हणजे खूपच. हॅलो. हा बोला. बोला ना सर. पाठीच्या करताना माझी रेंज गेली. नाही सर रेंजचा तुमची प्रॉब्लेम. नाही. हा अजून कोण? हा सुनीता मॅडम, तुमचा काय रेंजचा प्रश्न? प्रॉब्लेम आहे. काय काय प्रॉब्लेम आहे सर? रेंजचा प्रॉब्लेम आहे. पाणी चार्ज करताना तेव्हा रेंज गेली. हा असू दे, तुम्ही करून बघाल, मला उद्या सांगाल आणि उद्या रेंज मध्ये बसाल. ठीक आहे. करून बघा, उद्या मला सांगाल आणि मी चालेल तुम्हाला चालेल. हा उद्या माझ्याशी बोला आणि रेंज मध्ये बसा उद्या. ओके. ओके. थँक्यू थँक्यू सर. हा बोला बोला दत्तात्रय सर. आपण सकारात्मक आणि नकारात्मक हम्म. अशा 2 गोष्टी सांगितल्या. तर त्या आता समजा एखादा तंबाखू सोडायचा आहे किंवा एखाद्याला दारू सोडायची आहे किंवा एखाद्याला सिगरेट सोडायची, अशा वेळी संदेश कसे द्यायचे? कारण त्यातनं नकारात्मकच बोलणं येत आहे. माझी तंबाखू सुटली पाहिजे, माझी सिगरेट सुटली पाहिजे, माझी दारू सुटली पाहिजे, असं नकारात्मक येत आहे ना. मग ते सकारात्मक कसं करायचं बर आपण? बर, उद्या उद्या मी तुम्हाला त्याचं अफर्मेशन करून देते. ठीक आहे, उद्या देते. उद्याच्या क्लास मधून देते. हो चालेल. शक्का बरोबर आहे ना पण? बरोबर आहे बरोबर आहे. ठीक आहे देते. ठीक आहे करून देते. हा बोला सुनीता मॅडम. एंजल क्लास कधी चालू करणार आहे? मला ऍडमिशन एंजलचा घ्यायचं क्लास मॅडम माझा आता जानेवारी महिन्यात सुरू होईल, नवीन वर्षात. नवीन. म्हणजे तारीख समजली, कारण माझ्या भाच्याचं लग्न आहे म्हणून म्हणते. तुमच्या भाषेचं लग्न कधी आहे? 20 तारखेला आहे. हा मग वेळ आहे. ठीक आहे.
त्याच्या आधी होणार आहे का? हा, त्याच्या आधी. आणि जरी पुढे मागं झालं ना, फक्त शक्तिपाताला हजर राहायचं. रेकॉर्डिंग मात्र लक्ष देऊन ऐकायचे. हा, शक्तिपातासाठी मी हजर राहील. फक्त सांगा. शक्तिपात कधीच चुकवायचा नाही, लक्षात ठेवा. फक्त आधी सांगा, फक्त मेसेज पाठवून. हा, पण करा, एंजल करा, तुम्हाला खूप फरक करणार आहे. ठीक आहे. ओके. ओके. हा, आता श्वेता मॅडम लास्टच उरल्यात, म्हणजे ते बाकी कोण नाही आता बोलणार. श्वेता मॅडम बोला. मॅम मी स्पीकर नाही, सॉरी माईक ऑन, सॉरी व्हिडिओ ऑन नाही करत आहे. हा, ठीक आहे. चालेल ना? हो, चालेल. मॅम माझं आहे ना, म्हणजे ज्या वेळेला आपण हे करत होतो ना, ऑरा स्किन किंवा ऑरा म्हणजे स्कॅन करत होतो आणि असं काही, तर माझ्या मानेला म्हणजे मानेच्या मागच्या साईडला ना, ह्या साईडला म्हणजे असं सेन्सेशन जाणवतं कधी पण, केव्हाही मी बसली ना रेकीला, इथे मला जाणवतं इथे. आणि जसं संपूर्ण करून झालं ना, म्हणजे मे बी इथे थोडा काहीतरी प्रॉब्लेम असावा. सो मग इथे मला जर प्रॉब्लेम नाहीये मॅडम, तो प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला सेन्सेशन जाणवतंय म्हणजे काहीतरी आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये हालचाल चालू आहे म्हणून ते जाणवतंय. ते नंतर कमी होऊन जाईल. ओके, म्हणजे ना अशी चरचर येते, दुखतं ते एकदम असं. हा, ते होईल कमी होऊन जाईल ते. नंतर कमी होईल. जसं स्वतःला हील करायला लागाल ना, ते कमी होऊन जाईल. ठीक आहे. ओके, ठीक आहे, चालेल. मला बोलायचंय. प्रतीक्षा मॅडम, हा बोला. तुम्हाला दुसऱ्या लेवलची आणि तिसऱ्या लेवलची माहिती उद्या मिळेल. हा, प्रतीक्षा मॅडम बोला ना, बोला. अनम्यूट करू शकता तुम्ही, बोला. हा, येतोय माझा आवाज? हो, येतोय, बोला. रात्री ना मॅडम मी झोपल्यावर आहे ना, मला ना असं जाणवलं की म्हणजे मी रेकी ऍक्च्युली शिकले आणि सगळ्यांसोबत आहे मी. आणि मी त्या झोपेमध्ये सगळं असं बघितलंय, खूप जणांना बघितलंय. मला रात्रभर झोपच नाही आली. आणि पण सकाळी ना मला काहीच आठवत नव्हतं. आणि सकाळी जेव्हा मी उठले तेव्हापासून म्हणजे माझं अंग धरलंय, ताप येतोय, कणकणी आलीये, असं झालंय मला सकाळी. एक काम करा, तुम्ही ज्यांना कोणाला बघितलं असेल ना, समोर बघा आणि माफी मागा. ओके. अच्छा, पण ते लोक मला कोण आठवतच नाहीये. आणि आज कोण आहेत ते? नाही, ते जाऊ दे, कोणी का असे ना, फक्त आपण काय म्हणायचं, दिव्य आत्मन म्हणायचं, कोणी का असे ना. अच्छा. आणि झोपायच्या अगोदर डोक्याजवळ एक ग्लास पाणी ठेवा आणि दिव्य रेकी शक्तीला आवाहन करून, तुमचा शक्तिपात झाला ना, घेतला ना तुम्ही? हो, म्हणजे मी लेट बसलेला. हा, ठीक आहे, पण झाला का शक्तिपात? बसलेला का तुम्ही? हो. तर मग दिव्य रेकी शक्तीला सांगून तिला सांगा की ज्या काही नकारात्मक माझ्या मनामध्ये येते किंवा जे काही माझ्या आजूबाजूला आहे ते सगळं ह्या पाण्यानं शोषून घेतलेलं आहे. काय सांगायचं? जे काही माझ्या आजूबाजूला नकारात्मक आहे, माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार येत आहेत, ते सगळे त्या पाण्यानं शोषून घेतलेले आहेत, असं 3 वेळा म्हणायचं. आणि मग ते पाणी तुमच्या उशाजवळ ठेवा कडेला. सगळ्यांना सांगा ते पाणी प्यायचं नाही. ते पाणी नेऊन सकाळी गटारीत होता किंवा तुमच्या बेसिन मध्ये होता, कुठे ओतून टाका. ठीक आहे? ओके, चला, ठीक आहे. झाले सगळ्यांचे प्रश्न? मी आता बंद करू शकते. हॅलो मॅडम, मला एक विचारायचंय. हा, बोला ना सरिता मॅडम. उद्या आहे आपल्याला वेळ अजून, बोला. हा, उद्या आहे, पण आता तुम्ही जे सांगितलं पाणी उशाजवळ ठेवायचं, तर ते पाणी प्लेन पाणी ठेवायचं का त्यात मीठ घालायचं? नाही, मीठ काही घालायचं नाही. प्लेन पाणी ग्लास भरून असं ठेवायचं, पण ते उघडं ठेवायचं, झाकून ठेवू नका.